दादा मगाशी येणार सुस्वागतम, नमस्कार, धन्यवाद। आज या ठिकाणी प्रथमतः रंगदेवता आणि स्थानदेवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून आजच्या या दिवशी आज शिव जन्मोत्सव सोहळा आहे आणि ह्या निमित्ताने या ठिकाणी एक नामस्मरण करण्याची संधी आम्हाला दिलेली आहे आणि ह्या नामस्मरणासाठी मी बुवा श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ भांडूप, मी बुवा सुयश मुरारी काराणे आणि आम्हाला पक्वाद साथ करतायत सुप्रसिद्ध पक्वादवादक विनोद मांडवकर आणि तबला साथ करतायत ते ह्या डोंबिवलीतील शान विनीत माळकर। तसेच आजच्या या डबलबारीसाठी आम्हाला जे प्रतिस्पर्धी बुवा लाभलेले आहेत बुवा ऋत्विक चव्हाण श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली पश्चिम, त्याचप्रमाणे त्यांना पक्वाद साथ करतायत आमच्याच गावातील एक छान शुभम गावडे आणि तबला साथ करतायत सुहदेव सावंत। आणि आज या शिवभक्तांनी आज या ठिकाणी हा सोहळा ठेवलेला आहे, त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतोय। त्याचप्रमाणे आज या डबलबारी दशावतार नमन अशा बरेच कला ह्या कोकणात आपल्या आहेत रायगड पासून आणि अनेक कलाकार ह्या डोंबिवलीत आहेत आणि ते कलाकार या ठिकाणी आलेले असतील तर त्यांचे देखील या ठिकाणी माझ्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्येष्ठ बुवा श्री विठ्ठल परबुवा आलेले आहेत, त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी संतोष आंबेडकर बुवा या ठिकाणी आलेले, त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय। त्याचप्रमाणे आमचे मामा उल्हास जळी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतोय। तसेच अनेक कलाकार या ठिकाणी आले असतील, त्यांच्या देखील चरणाची नतमस्तक होऊन इथे जमलेल्या तमाम भजनी रसिक चरणाची नतमस्तक होऊन अवघ्या जगताचं आराध्य दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणाची नतमस्तक होऊन विद्येचं आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाची नतमस्तक होऊन ऐसरल्या जागेवाल्या नमस्कार करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आजच्या या 2020 आमने सामने डबलबारीच्या प्रशस्ती सामन्याला सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी समोर नतमस्तक होणे म्हणजे भजन आहे आणि म्हणून ह्या भजनाला प्रथमतः आपण सुरुवात करूया। बाकी बुवांचा हळूहळू काय बुवा बाकी व्यवस्थित ना काय बुवांचा काय भारी जगते त्याच्यामुळे काय प्रश्न नाही। बघा बुवा बघा कसं शाळेला यायचं मी अशी घातली त्यांनी सोडून घातली, शेवटी जोडीच भारी आहे। त्या दिवशी तिथेच बाहेर होती नको समाज सदरे घालून निघाले, आज जरा मी म्हटलं वेगळं पाहिजे काहीतरी ठीक आहे। बघा आज हो सगळं खेळ काका सावनवाले काका जसं आमच्या दोघांवर सगळेजण खेळ असतात तसं तुमच्यावर खेळ आहे, कारण खरी कसरत तुमची आहे। घराकडे आपली मिक्सरची बटणं अलग असतात, हय असतात ती 100 बटणं असतात, पण तिघांवर
फिरतो ठेवा जरा, चेंज करू नको. हा ताळ बोले शिपळीला नाच माझ्या संघ, ताळ बोले शिपळीला नाच माझ्या संघ, देवाजींचा राई राज रंगला, देवाजींचा राई राज रंगला, देवाजींचा राई राज रंगला. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा ओम नमोजी गजवदना. गणराया गौरी नंदना. विघ्नेशा भवभयहरणा. नमन माझे साष्टांगी. नंतर नमली सरस्वती. जगन्माता भगवती. ब्रह्मकुमारी विनावती. विद्याधात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवल्ला. सुख निदान सद्गुरुराया.
मरुनी त्या पवित्र पाया चित्त शुद्धी झाली ओम गणपतये नमः पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ श्री गुरुदेव विघ्नार्थ वक्रतुंड गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण ग्रामदेवता श्री लिंगेश्वर श्री वेताळ आई भवानी आई भराडी हरिहर ब्राह्मण देवा तुझा सुप्रसिद्ध भजन गायक गुरुवर्य चंद्रकांत देसाई सुप्रसिद्ध भजन गायक गुरुवर्य सुशील घोटणकर आणि आजही आम्ही अभिमानाने सांगतो आमचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिला म्हणून आजचा हा आपला दिवस आज शिवभक्त जे आहेत त्यांना वाटलं की ह्या ठिकाणी हरिनाम व्हावा नाहीतर तुमका माहिती आहे सध्या कार्यक्रम या ठिकाणी डोंबिवली म्हटलं आणि भजन रसिक म्हटलं कारण ह्या ठिकाणी अनेक शास्त्रोक्त गायनवाले चांगले पक्वाद वादक ह्या डोंबिवली नगरीत आहेत आणि हे सर्वजण तुम्ही चांगले चांगले गाणारे आज ह्या माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला ऐकण्यासाठी आलेले असतील अनेक कलाकार पण तुम्ही हे नवीन कलाकार आज अनेक उदयास येत आहेत आणि पूर्वी पण अगोदरचे चांगले गाणारे आहेत आणि त्याच्यामुळे त्या छोट्याशा कलाकाराचं काय चुकलं तर या ठिकाणी माफ करावे हा हा ah
सदा शिव भोळा हरिहर सांब सदा शिव भोळा हरिहर सांब सदा शिव सांब सदा शिव भोळा हरिहर सांब सदा शिव भोळा हरिहर सांब सदा शिव गंगाधर कंठी रुद्राक्षांच्या माळा गंगाधर कंठी रुद्राक्षांच्या माळा गंगाधर कंठी रुद्राक्षांच्या माळा गंगाधर कंठी रुद्राक्षांच्या माळा त्रिशूल नमरुधर त्रिनेत्रधारी त्रिशूल नमरुधर त्रिनेत्रधारी त्रिशूल नमरुधर सतनी दद पप मम गगरे सतनी दद पप मम गगरे सतनी दद पप मम गगरे गम परि सरि परि सा गम परि सरि परि सा गम परि सरि गम परि सरि परि सा गम परि सरि परि सा गम परि सरि गम परि सरि परि सा गम परि सरि परि गम परि सरि परि त्रिशूल नमरुधर डमरुधर मर्म बंधातली ठेवही मर्म बंधातली ठेवही मर्म बंधातली ठेवही देवी जपोरी सुखाने दुखरी देवी जपोरी सुखाने दुखरी मर्म बंधातली ठेवही मर्म बंधातली ठेवही मर्म बंधातली ठेवही हृदया बुद्धीना लोभियाली हा हृदया बुद्धीना लोभियाली हा मकरंद ठेवा लुटण्याची आला मकरंद ठेवा लुटण्याची आला देवाला सुखाच्या मनी देवाला सुखाच्या मनी मर्म बंधातली ठेवही
नाचे डमण 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 डमरू वाजे तालावरती शंकर नाचे डमण डमण डमरू वाजे तालावरती शंकर नाचे डमण डमण डमरू वाजे तालावरती शंकर नाचे नारद तुंबर करती गायन मंत्रमुखी ओम नमः शिवाय नारद तुंबर करती गायन मंत्रमुखी ओम नमः शिवाय 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 नारद तुंबर करती गायन मंत्रमुखी ओम नमः शिवाय नारद तुंबर करती गायन मंत्रमुखी ओम नमः शिवाय कंठी रुद्राक्षांच्या माळा कंठी रुद्राक्षांच्या माळा हरी हर आवाज वाढवा माझ्या एकदम माका उचल
नमस्कार, सुस्वागतम आणि धन्यवाद. संस्कृतीचं शहर म्हणून ओळखलं जाणारं आमचं डोंबिवली शहर अनेक अशा कलावंतांनी परिपूर्ण झालेलं आमचं डोंबिवली शहर. आणि या डोंबिवली शहरामध्ये पश्चिम विभाग गरिबाचा वाडा, भले गरिबाचा वाडा असला तरी याकडे भरपूर श्रीमंत आहे. गरिबाचा वाडा सह्याद्रीनगर या ठिकाणी आजच्या शुभदिनी शिवजन्मोत्सव उत्सव साजरा करून शिवभक्तांनी आम्हाला इथे निमंत्रित केलेलं आहे. सर्वांचं प्रथमतः या शिवभक्तांना आभार व्यक्त करतोय, शिवभक्तांचे आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी या डबलवारी निमित्त बरेचसे नामवंत बुवा, नामवंत भजनी कलाकार, नामवंत पकवाज वादक, नमन दशावतारी हे इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आज इथे उपस्थित असलेले सन्माननीय भजनी बुवा, आमचे मार्गदर्शक विठ्ठलजी परब बुवा आज इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आमच्या गावचे एक रत्न सन्माननीय प्रकाशजी जांभवडेकर येथे उपस्थित आहेत. त्यांनी जर इथे यायचं आहे तेवढंच वाईट माझा आधार वाईट असं नसतं यावा. ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आज या डबलवारीसाठी मला प्रतिस्पर्धी बुवा म्हणून लाभलेलं आहे ते श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ भांडू बुवा मुळे मुरारी नारायणे. त्याचप्रमाणे त्यांना पक्वाज साथ करतायत उत्कृष्ट पक्वाजवादक आमचे मार्गदर्शक सन्माननीय विनोदजी मांडवकर. त्यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे त्यांना तबला साथ करतायत ते आमचे ज्येष्ठ पक्वाजवादक आमचे परममित्र विजयजी मायकर, त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे बुवांचं पहिलं नाव घेऊचं कारण काय, अतिथी देवो भव, बरोबर ना. त्याच्यामुळे बुवांचं पहिलं नाव घेतलं आपला पाठी लावला तरी त्याला बरोबर. त्याचप्रमाणे आज मी स्वतः बुवा श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ कणकवली सिंधुदुर्ग राहणार डोंबिवली 25 आणि मला पक्वाज साथ करताय ते सुप्रसिद्ध पक्वाज वादक सिंधुदुर्गची शान आहे स्पर्धांना ज्यांनी प्रथम क्रमांक घेतलेला आहे ते शुभमजी गावडे. त्याचप्रमाणे आम्हाला तबला साथ करतायत ते आमचे परममित्र चॉकलेट बॉय सहदेवजी सावंत. त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. येथे जमलेल्या तमाम भजनी रसिकांना विनम्र अभिवादन करून अखंड जगताचे आराध्य दैवत श्री गणरायाचे वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री माते समानाच्या हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा देऊन अखंड महाराष्ट्राची मायमाऊली आई भवानी, आई जिजाऊचा आई सरस्वती मातेचा चरणी वंदन करून या आमने सामने डबलवारीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आम्हाला सुरुवात करतो ज्या कामासाठी आम्हाला बोलवलेलं आहे ते आधी काम करूया. प्रथमतः भगवंताचे नामस्मरण चालू करतो आणि नंतर काय साधारण हकडे तकडे होत त्याला. आ
राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वयंती राम प्रभू ऐकती स्वयंती राम प्रभू ऐकती कुशलव रामायण जीवा शिवाची जळली समाधी परत सांगा जीवा शिवाची जळली समाधी विठला प्रपंच तुटली उपाधी छत्रपती शिवाजी महाराज जो 65 किलोची तलवार वाजवतो तो येसाची जो 2000 सैन्याची एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी आज कुठल्या तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो 8 तासात दिल्लीवरून घोडा घेऊन येतो पुण्याला त्याचे नाव सयाजी संताजी जो शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस टाकून आणतो त्याचं नाव धनाजी जो ठाण्या वाघाला एकटा नडतो आणि त्याला उभा पाडतो त्यांचं नाव छत्रपती संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन जो स्वराज्य लढवतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज झाला ना आणि काय है गौतमी पाटील हांची नाया आहे जा काय आजा तर ह्याच्यानंतर बघ जरा प्रथमतः भजनाला सुरुवात करतो भजन करूया कारण 12 वाजेपर्यंत वेळ दिलेलो आता त्या 12 वाजेपर्यंत आपल्या गौतमी पाटीलना चौच्या ती नामस्मरण करून द्या बरोबर की नाही आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आज इथे उपस्थित आहेत सन्माननीय उमेशजी सावंत त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय तर भजनाला सुरुवात करतो
हरे